श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी अनेक ऋषी मुनी तपस्वी त्या ठिकाणी आले होते. एक भली मोठी यादीच आपण आता पाहणार आहोत. या निमित्ताने या सर्व सज्जन, थोर, तपस्वी आणि ऋषी मुनींची नावं माझ्या मुखातून बाहेर पडतील आणि आपल्या कानापर्यंत पोहोचतील. महर्षी वेद व्यास, देवर्षी नारद, च्यवन ऋषी, देवल मुनी, असित मुनी, विश्वामित्र महर्षी, शतानंद, भारद्वाज, गौतम ऋषी, भगवान परशुराम, वशिष्ठ महामुनी, भृगु ऋषी, पुलस्त्य ऋषी, कश्यप महामुनी, अत्रि ऋषी, मार्कंडेय, बृहस्पती, एकत, द्वित, त्रित, सनक सनंदन, सनातन, सनत कुमार, अंगिरा, अगस्ती ऋषी, याज्ञवल्क्य मुनी, वामदेव, आणि इतर राजे, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्व पांडव भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना भेटायला आले. भगवान श्रीकृष्णांनी या साऱ्या ऋषी मुनींची आसन देऊन अर्घ्य देऊन धूप, दीप, चंदन वगैरे अर्पण करून, पाद्य पूजा करून, त्यांना सुवासिक फुलांच्या पुष्पमाला अर्पण करून अत्यंत प्रेमाने त्यांचं स्वागत करून त्या सर्वांची विधिवत पाद्य पूजा करून अत्यंत मान सन्मानाने त्यांना उच्च आसनावर स्थानापन्न केलं. जेव्हा हे सारे ऋषीमुनी भगवंताकडून पूजा स्वीकारून आसनस्थ झाले, तेव्हा त्या सर्वांनी भगवान श्रीकृष्णांना आणि बलरामांना आशीर्वाद देऊन त्यांच्या इच्छित गोष्टी पूर्ण व्हाव्या, त्यांचं मनोरथ पूर्ण व्हावं आणि
धर्मरक्षणासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी त्यांनी जो अवतार धारण केलेला आहे आणि पृथ्वीचा भार हलका करण्याचं जे काही त्यांनी ठरवलेलं आहे, त्यांचं मनोगत पूर्ण व्हावं, त्यांना या कार्यामध्ये यश मिळावं, असे आशीर्वाद देऊन सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्या ऋषींना उद्देशून म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठ हो, आपल्या आगमनाने आणि दर्शनाने आणि आपल्या पाद्यपूजनाने आम्ही धन्य धन्य झालो, तृप्त झालो. हा मानवी देह धारण करून आम्ही जो काही अवतार घेतला, त्या अवताराचं सार्थक झालं असं आम्हाला आज वाटतं. ज्या योगेश्वरांचं दर्शन देवतांना सुद्धा दुर्लभ आहे, असे तुम्ही अत्यंत वयोवृद्ध, ज्ञानवान, तपस्वी आज इतक्या मोठ्या संख्येने आमच्यापाशी आलात, आम्हाला आशीर्वाद दिलेत आणि आमच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. आम्ही धन्य झालो. केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि केवळ दगडा मातीच्या प्रतिमा म्हणजे देवता नव्हेत. तर खरं तीर्थ किंवा खऱ्या देवता कोण? तर आपल्यासारखे श्रेष्ठ ऋषीमुनी, संत महंत, हीच मंडळी खऱ्या देवता आहेत, चालती बोलती तीर्थ आहेत. आपल्या केवळ दर्शनानेच आपण सर्वांना तृप्त करून टाकता, कृतार्थ करून टाकता. आपल्यासारख्या ज्ञानी, तपस्वी अशा श्रेष्ठ मुनिवरांची सेवा अगदी क्षणभर जरी घडली तरी आपली सर्व पापे नाहीशी होतात, अज्ञान दूर होतं, आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ज्या कुणाला आपलं महत्त्व कळत नाही, जो शरीरालाच महत्त्व देतो आणि शारीरिक सुख भोगण्यासाठी, विषय वासना भोगण्यासाठी आणि स्त्री, पुत्र, घरदार यामध्येच जो आसक्त होतो, तो मनुष्य असूनही पशुपेक्षाही हीन समजावा. अशा प्रकारे भगवंतांनी त्या ऋषीमुनींची स्तुती केली. भगवंताचं हे गूढ भाषण ऐकून सारे ऋषीमुनी स्तब्ध झाले. बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की स्वतःच परमात्मा परमेश्वर असून सुद्धा, स्वतःच या जगताचा निर्माता असून सुद्धा, स्वतःच सर्वेश्वर असून सर्वांतर्यामी वास करणारा, सर्वांच्या हृदयामध्ये असणारा,
सर्वांचं मनोगत, सर्वांचे भाव, सर्वांची भक्ती जाणणारा असा हा परमात्मा परमेश्वर असलेला भगवान गोपाल कृष्ण केवळ लोकांना शिक्षण मिळावं, त्यांच्या पुढे आदर्श व्हावा म्हणून ते आपल्यासारख्या ऋषीमुनींना मान देत आहेत, सन्मान देत आहेत, आपला आदर करत आहेत. का तर इतर लोकांनी आपला आदर सन्मान करावा, हे उदाहरण लोकांपुढे ठेवावं म्हणूनच केवळ भगवान श्रीकृष्ण या साऱ्या गोष्टी करतायत. हे जाणून हसत हसत ते ऋषी मुनी भगवंतांना म्हणाले, हे भगवन, हे प्रजापती, ज्यांच्या मायेने आम्ही मोहित होत आहोत, ते आपण स्वतःच ईश्वर असून सुद्धा माणसाप्रमाणे व्यवहार करून आपण स्वतः आपलं ईश्वराचं अस्तित्व लपवून ठेवता. हे भगवान, आपली लीला अगाध आहे. आपण एक आणि एकच आहात, एकमेवाद्वितीय आहात. असं असूनही, आपण अजन्म असूनही अनेक रूपे धारण करता, अनेक अवतार धारण करता, अनेक नाम धारण करता, अनेक लीला करता. परंतु हे सारं करत असताना आपण कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही, कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही. आपण सर्वव्यापी आहात, परिपूर्ण आहात. आपलं चरित्र, आपल्या लीला साऱ्या अद्भुतच नव्हेत का? आपण प्रकृतीच्या मायेच्या पलीकडे आहात, परब्रह्म आहात. तरी सुद्धा आम्हा ऋषीमुनींचं, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी आपण शुद्ध सत्वमय असं स्वरूप प्राप्त करता आणि आपल्या लीलाद्वारे या पृथ्वीचा भार हलका करण्याचं आपलं कार्य करता. हे सारे वर्ण आणि सारे आश्रम आपलंच रूप आहे. हे वेद आपलंच रूप आहे. हे भगवंता, आपणच विराट पुरुष आहात. वेद आपलं हृदय आहे. तपश्चर्या, स्वाध्याय, ध्यान, धारणा आणि समाधीच्या योगाने आपल्या साकार, निराकार आणि अधिष्ठान स्वरूप असणाऱ्या आपल्या आत्मतत्वाचा साक्षात्कार घडवता. वेदांना आधारभूत ब्राह्मणच वेद प्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणीवेचे स्थान असतात आणि म्हणूनच आपण ब्राह्मणांचा सन्मान करता आणि ब्राह्मणांचं भक्त होता. आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात आणि संतांचं, ऋषीमुनींचं एकमेव प्राप्तव्य स्थान आहात. आपलं दर्शन झाल्यामुळे आमचं ज्ञान, आमची विद्या, आमची तपश्चर्या आणि आमचा हा जन्म कृतार्थ झाला, सफल झाला.
हे प्रभू, आपलं ज्ञान अनंत आहे. आपण स्वतः सर्वज्ञ आहात, स्वयंप्रकाशी आहात, आत्मज्ञानी आहात. आपणच परमात्मा, परमेश्वर, भगवान आहात. आपल्या योगमायेने आपला हा सारा महिमा आपण झाकून ठेवता आणि एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे आपण आचरण करता. आम्ही आपणास पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. येथे उपस्थित असणारे अनेक राजे, आपले कुटुंबीय, आपले यादव, हे सारे जण आपलं खरं स्वरूप जाणत नाहीत. कारण आपणच आपल्याला मायेच्या साह्याने लपवून ठेवलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.